ओ ओ ओ ओ हमने स्पीड ब्रेकर नहीं देखा। हमने वो आर्मी स्कूल देखने के चक्कर में। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। ॲक्च्युली आता ही माझी बहीण, बारकी बहीण आहे। कुठे गेली बहीण? कुठे? ओके, ही माझी बारकी बहीण, ही चालली गावाला। तिला सोडायला चाललोय मी। ॲक्च्युली बीडला राहते ती, तर आता तिला बीडला सोडायला जाणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। नमस्कार मित्रांनो, आता मी निघालोय बीडला छोट्या बहिणीला सोडायला। आता चिंचवडून निघालोय मी। तर बीड इथून आहे बघा 250 किलोमीटर, पण ॲक्च्युली बीडपर्यंत नाही जाणार मी, अलीकडेच म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत जाणार आहे। कारण तिकडनं आमचे दाजी येणार आहेत तिला न्यायला अर्ध्या रस्त्यापर्यंत। म्हणजे आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाले आणि तसं आम्ही अर्ध्या रस्त्यात भेटणार आहोत दोघं, आणि मग पॅसेंजर आतला होईल आणि तिकडनं परत येणार आहे। म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे नगरपर्यंत जावं लागेल मला। आता आहे KSB चौकात, तर इथून मोशी, आळंदी, तुळापूर आणि मग नगर हायवे असा प्रवास आहे। चला आता पुन्हा आहेत नाशिक हायवेला आणि आता आलो मोशीमध्ये। आता इथं समोर मोशी चौक आहे, सिग्नल आहे, इथून आपण राईट घेणार आहोत आळंदीकडे जायला। आता इथून सरळ आळंदी। आता मी पोहोचलो आता आळंदीमध्ये, आणि हा दिसतोय समोरचा आहे तो ब्रिज, इंद्रायणी नदीवरचा ब्रिज। इंद्रायणी नदी आहे, पाणी आहे, कमी झाले पण आहे जरा पाणी, तरी एकदमच रिकामी नाही आहे नदी, थोडं पाणी आहे। आणि मंदिराकडे जायचं असेल तर समोर इकडं या साईडला इकडं लेफ्टने आतमध्ये जावं लागतं, ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या मंदिराकडे। एक दिवस नंतर आपण एक ब्लॉग करू आळंदीचा, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण दाखवेल आळंदी वगैरे कशी काय, त्याचा एक सेपरेट ब्लॉग बनवू। आता आपण आहोत मरकळमध्ये, म्हणजे मरकळ गाव क्रॉस करतोय आणि फूट आहे, त्याच्या खालून नदी गेली इंद्रायणी नदी, म्हणजे आळंदीतून येते हीच नदी आहे। आणि पूल क्रॉस केला की थोड्या अंतरावरती आहे तुळापूर हे ठिकाण, जिथे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांना शेवटच्या क्षणाला साखरखंडाने बांधून म्हणजे औरंगजेबाने कैद केलं होतं, तिथे ठेवलं होतं ती जागा, आणि तिथे संभाजी महाराजांची समाधी आहे। तर हे आहे बघा समोर ती पाटी दिसते, इकडे लेफ्ट साईडला आतमध्ये तुळापूर संभाजी महाराजांची समाधी। बघू आता येताना जर जमलं आपल्याला, लवकर आलो रिटर्न येताना, तेव्हा एक व्हिडिओ बनवू आपण याचा। बघू आता काय कसं होतं ते। कसलीच सावली आहे ना, मस्त एकदम भारी वाटते रस्ता, आणि सावलीवाले रस्ते छान वाटते आहे ना शरीर। आता ऊन आलं, आता हायवे जवळ आलाय, समोर दिसतोय मला हायवे, नगर हायवे। आपण नगर हायवेलाच आहोत आणि भीमा कोरेगावपर्यंत पोहोचलो। आता इथून ट्रॅफिक वगैरे जरा असणारच हायवेला, कारण या हायवेला भरपूर वर्दळ असते, कधी या, संध्याकाळी या किंवा दिवसा या, कधी पण या, वर्दळ असतेच। आणि रात्रीच्या वेळेस तर खास बऱ्यापैकी गर्दी होते, आणि त्यातल्या त्यात हायवेला असे तर खांब वगैरे नाहीत लाईटचे वगैरे, तर रात्री समोरच्या गाड्यांच्या प्रकाशामुळे रस्ताच समजून येत नाही कधी कधी। शौर्य, बीडला चालली बस? अरे गाय आहे रे ती समोरची, ती पण बीडला चालली गाय, माहिती आहे का? ती गाय पण बीडला चालली, न्यायचं का तिला आपल्यासोबत? हां
RDE चौकात आहोत, म्हणजे नगरमध्ये. आणि या इथं नवीन ब्रिज होणार दिसतोय, पिलर्स उभे केलेले आहेत. ॲक्च्युली गरज आहे नगरमध्ये पूल बांधायची, कारण जे डायरेक्ट औरंगाबादवरनं येणारे किंवा औरंगाबादला जाणारे पुणे औरंगाबाद त्यांच्यासाठी सोपं होईल. म्हणजे एकदा ब्रिज झाला की डायरेक्ट वरतून जायला, त्याच्यामुळे ट्रॅफिक पण कमी होईल या रोडची. आपल्याला इकडून राईट मारायचं आहे, सरळ नाही जायचं, सरळ औरंगाबादला जातो. आपल्याला राईट मारून जामखेड रोडला जायचं आहे, म्हणजे मराठवाड्याकडे जो राहतो रोड, जामखेड, आष्टी, कडा, पाटोदा त्या रोडला. तर आपण घेतला राईट. हा पूर्ण आर्मी एरिया आहे नगरमधला. या इकडे बघा, टँक आहे, रणगाडा टँक. ऑफिसर्स, विजयंता ऑफिसर्स मेस या साईडला आहे. आणि हे ग्राउंड दिसतंय, प्रॅक्टिस ग्राउंड त्याच्यासाठी. आर्मी पब्लिक स्कूल आहे इथे. हमने स्पीड ब्रेकर नहीं देखा. हमने वो आर्मी स्कूल देखने के चक्कर में, लेकिन अपना स्पीड कम है. आता मी आहे हायवेवरती, नगरच्या पुढे आलो आहे. नगर क्रॉस करून 12 किलोमीटर पुढे आलो आहे. आणि आता ज्या रस्त्यावरती आहे इकडे मागे हा आहे तो नगरून आलेला रस्ता आहे. आणि या साईडला हा रस्ता दिसतोय तो बीडला जातो, आणि ह्या साईडला इकडे हा जामखेडला जातो. तर आता मी थांबलो आहे आमच्या दाजींसाठी. ते इथं ॲक्च्युली आमचं ठरलं होतं की बाबा अर्ध्या रस्त्यात ते दोघं पण येऊ, आणि मी इकडनं रिटर्न जाणार आणि ते पुढं बहिणीला घेऊन जातील. तर त्यांची वाट बघतोय, त्यांना अजून थोडा वेळ आहे यायला. तर आता आहे हायवेवरती. पुणे आहे इथून 134 किलोमीटर, अहमदनगर 12 किलोमीटर आणि अंमळनेर 57 किलोमीटर. म्हणजे इकडे या साईडला अंमळनेर, म्हणजे या मार्गेच येणार आहेत, अंमळनेर मार्गे. बीड इथून आहे 115 किलोमीटर, म्हणजे मला रिटर्न जायला आता ऑलमोस्ट 150 किलोमीटर चिंचवडपर्यंत, आणि यांना बीडला जायला 115 किलोमीटर. तसं पाहिलं तर मला जास्त अंतर कवर करायचं. आता मी इथं थांबलो या साईबा हॉटेलमध्ये, त्यांची वाट बघत. तिथं थोडं नाश्ता जेवण वगैरे करू येईपर्यंत. या इथं लावली गाडी, आणि इथे बसली आहे आपली आजचा बसलेला आहे. हा बघा, हा कसा पप्पांची वाट बघत बसलाय. एक कार्तिक, एक कार्तिक, पप्पा कुठे तुझे? पप्पा कुठे आहेत? नाही आले. आणि हा शौर्य, यायचं आम्ही मागवली पनीरची भाजी. शौर्य खातोय पापड, त्याला फक्त पापड खायचे. पनीर टिक्का मसाला. तर हा आहे नगर जामखेड हायवे. आणि या इथं आम्ही या इथं आम्ही जेवणाला थांबलो होतो, हॉटेल राजयोग फॅमिली रेस्टॉरंट, टाकळी काझी गाव, अहमदनगर, नगर जिल्ह्यात आहे गाव. या समोर दिसतंय ते. आपली गाडी लावली तिथे. या इथे बसायला जागा आहे, आतमध्ये फॅमिली रूम्स आहेत, आणि इकडे असे टेंट वगैरे आहेत बसायला मस्तपैकी. नॉर्मली टेंट्समध्ये वगैरे म्हणजे
पुरुष मंडळी असतात ज्यांना ड्रिंक्स वगैरे घ्यायचे त्यांच्यासाठी स्पेशली, फॅमिलीसाठी नाही आहे. फॅमिलीसाठी खास आतमध्ये जागा आहे आणि या इकडे बाहेर पण जागा आहे बसायला. जेवण वगैरे केले आता आणि वाट बघतो अजून आमच्या आजींची, अजून आले नाही ते. त्यामुळे आम्ही जेवण वगैरे उरकून घेतलं आणि यायचे बघा अशा लाल कलरच्या पाण्याच्या बाटल्या दिसतात. याचं कारण मी विचारलं कशासाठी ठेवलं ते लाल कलरच्या पाण्याच्या बॉटल, तर त्यांचं म्हणणं असं होतं अशा पाण्याच्या लाल कलरच्या बॉटल ठेवल्या म्हणजे कुत्रे येत नाही तिथं. आणि या इथे आपले चीफ गेस्ट आलेले आहेत, प्रमुख पाहुणे आलेले आहेत, यांचीच आम्ही वाट बघत होतो. तब्बल 1 तासानंतर आलेले आहेत उशिरा. चला आता ही निघाली बारकी बहीण, तिचे मिस्टर आलेत न्यायला. आता ती चालली घरी बीडला, मी माझ्या रस्त्याने परत पुण्याला जाणार आहे. चल कार्तिक, कार्तिक बाय बाय बाय, रडू नका. शौर्य, शौर्य बाय 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 बाय. चला आता आपण पण निघू. चला मग मित्रांनो, आता निघालो मी घरी परत पुण्याकडे. बहीण गेली आता बीडला, तिला सोडलं, तिचे मिस्टर आले ते न्यायला. आता चाललो मी बीडला, सॉरी चाललो मी परत पुण्याकडे. तर घरी जायला लागतील 3 तास. चला मग व्हिडिओ इथंच स्टॉप करतोय. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत चला भेटू मग परत पुन्हा पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.